वळत पुढच्या बातमीकडे। विधानसभा निवडणुकीपूर्वी धर्मवीर 2 सिनेमा प्रदर्शित होणार आहे। मात्र हा सिनेमा काढण्यामागे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। तर धर्मवीरवरून वादाचा नवा अंक सुरू झालाय। काय हा अंक बघूया। हिंदू हृदय सम्राट विरुद्ध धर्मवीर। धर्मवीर वरून वादाचा नवा अंक। राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप। धर्मवीर 3 येईल, त्याची पटकथा मिली। आनंद दिघेंच्या आयुष्यावरील धर्मवीर 2 चा ग्रँड प्रीमियर शो पाहिल्यानंतर आपण धर्मवीर 3 ची पटकथा लिहिणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। त्यानंतर धर्मवीरवरून वादाचा नवा अंक सुरू झाला। तर भाजपच्या मदतीनं आनंद दिघेंना बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। तर राऊतांनी मी नाही त्यातली कडीला वातली नावाचा चित्रपट काढावा असा टोला भाजपनं लगावलाय। फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर 3, त्यांना काय धर्मवीर माहिती, त्यांना काय धर्मवीर माहिती। त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे। महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून, त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल। मोठा चित्रपट काढायला जातोय तर मी असा चित्रपट काढणार, चित्रपटाचं काहीतरी नाव लिहिलेलं आहे, बाई मला न्याय असं काहीतरी दिलेलं आहे। त्यापेक्षा मी त्याच्या चित्रपटासाठी एक चांगलं नाव सुचवतो जे त्याला शोभतही। मी नाही त्यातली कडी लाव आतली, हा चित्रपट संजय राजाराम राऊतांनी काढावा, ब्लॉकबस्टर हिट जाईल। धर्मवीर सिनेमातून आनंद दिघेंच्या आयुष्यासोबत एकनाथ शिंदेंच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला होता। मात्र धर्मवीर 2 मध्ये नेमकं काय आहे पाहूयात। एकनाथ शिंदेंच्या बंडाचं कारण धर्मवीर मधून स्पष्ट। उद्धव ठाकरे हिंदुत्वाला तिलांजली देत असल्याची मांडणी। आनंद दिघेंच्या विचाराचा संदर्भ देत बंडाचं समर्थन। आनंद दिघेंच्या कडवट हिंदुत्ववादी विचारांची मांडणी। आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी धर्मवीर 2 प्रदर्शित करण्यात आल्यानं या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे। ठाकरेंकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे। त्याला आक्रमक प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेंकडून निवडणुकीत धर्मवीर आनंद दिघेंच्या प्रतिमेचा वापर केला जाण्याची चर्चा रंगली आहे। मात्र ही रणनीती किती यशस्वी ठरणार, यावरून विधानसभेचं दार ठाकरेंसाठी उघडणार की शिंदेंसाठी हे स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।